बातमी आहे डोंबिवली दुर्घटनेबाबतची। या दुर्घटनेमधल्या अमुदान केमिकल कंपनीमध्ये जो स्फोट झाला त्या सगळ्या संदर्भात मालकाला अटक करण्यात आली होती आणि 29 मे पर्यंत मलय मेहताला पोलीस कोठडी सुनावली गेली आहे। ही एक नवीन अपडेट हाती येते। या आरोपीला आता कोठडी सुनावली गेलेली आहे। मलय मेहताला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि आता 29 मे पर्यंत कोठडी सुनावली गेलेली आहे। डोंबिवलीमध्ये जो स्फोट झाला अमुदान कंपनीमध्ये त्या सगळ्या प्रकरणामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत मलय मेहताला ताब्यात घेतलं होतं आणि आता 29 मे पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली गेली आहे। ही एक नवीन अपडेट या बातमीतली हाती येते। डोंबिवलीच्या स्फोटामुळे हादरलं त्या सगळ्या संदर्भातली ही एक नवीन अपडेट आहे। प्रतिनिधी स्वप्नील पाटील यांच्याकडून अपडेट्स घेऊया। स्वप्नील, काय नेमकं म्हटलेलं आहे 29 मे पर्यंत ही कोठडी सुनावताना? नेमका आज डोंबिवली कंपनी ब्लास्ट प्रकरणी कंपनीचे मालिक मलय मेहता यांना उल्हास क्राईम ब्रांच पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना कल्याण कोर्टामध्ये हजर केले होते आणि आज कल्याण कोर्टाकडून त्यांना 29 मे म्हणजे 4 दिवसाची त्यांना पोलीस कस्टडी त्यांना सुनावण्यात आलेली आहे। स्वप्नील, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। Thank you.